चिकित्सा प्राथमिक शक्य याचं उत्तर दिलं आहे. जायंते कितु वैषम्यात तोच जायंते कितु वैषम्यात तो घ्यायचा नाही ती याभिक्रिया घेतली. याभिक्रिया पान क्रमांक 98 चरक सूत्रस्थान 17वा अध्याय श्लोक क्रमांक 34 याभिक्रियाभिर्जायन्ते शरीरे धातवः समाः सा चिकित्सा विकाराणां कर्मकर्तृ विकाराणां सा चिकित्सा. इथे शब्द विकार आहे. विकाराणां सा चिकित्सा, रोगांची ती चिकित्सा. आणि तेच चिकित्सकाचं काम. दोषांचं स्वाम्य प्रस्थापित करणं ही विकारांची चिकित्सा. विकारांची चिकित्सा करताना दोषसाम्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते वैषम्य कसं होणार नाही हे आमचं जबाबदारी. आणि म्हणून भगवत म्हणतात त्याप्रमाणे रोगास्त दोष वैषम्य. रोग म्हणजे दोष वैषम्य घ्यायचं काही नाही. तो चिकित्सा रोगाची करायची म्हणजे दोष वैषम्याची करायची. हा विषय निज आगंतु विभागेन तत्र रोगात् विकासः तेषां कायमनोभेदात् अधिष्ठानम् अपि द्विधः रजस्तमश्च मनोतोद्वौ च दोषा उदावृतौ दर्शनस्पर्शनप्रश्नैः परीक्षेत च रोगेण. आधीचा श्लोक काय होता? 3-4 सर्वात आधी निजागंतु विभागेन विभागेन तत्र रोगात् विकासः. हो, त्याचं पुढे काही नाही. त्याच्यानंतर काय आणि मन सुरू केलं ते उद्देश विस्तारित नाही केला. फक्त उल्लेख करून सोडून टीकाकार काय म्हणतात बघा. तत्र तयो रोगारोग्ययो रोगा विधा निज आगंतु भेदेन निजा वातादिदोषजन्मानः आगंतवो बाह्यहेतवा तथा च आचार्यवचनं संग्रहसूत्रस्थानाध्यायावे निजास्त्रीदोषस्थः बाह्यहेतुजास्तु आगन्तवः अन्विशेषः निजे रोगे वातादयः पूर्वं वैषम्यं गत्वा पश्चात् व्यथाम् अभिनिर्वर्तयन्ति आगन्तवः पुनः व्यथापूर्वम् एवम् उत्पद्यन्ते अनन्तरं तत्र वातादयः उप्यन्ति इति. टीका पहिली टीका महत्वाची आहे. थोडक्यात आपण छान अर्थात इथे चरकातला 9वा अध्याय
म्हणजे 7वा श्लोक. काय सांगतो? अध्याय 7वा श्लोक 1. ये भूत विषय वायु अग्नि संप्रहारात आदि संभवा नूणाम आगंतुको रोगः प्रज्ञा तेषु अपराध्यति. आगंतुमध्ये काय काय येतं त्याचं वर्णन. त्यामध्ये एक शब्द महत्त्वाचा आहे, तो दाखवण्याकरता मुद्दाम काढला आहे. कुठला? भूत. इथे भूत म्हणजे पंचमहाभूत नाही. इथे भूत शब्दाने क्रिएचर, प्राणी, जन्माला आलेला प्राणी हा अर्थ आहे. नाही, वेगवेगळे सूक्ष्म आहेत, स्थूल आहेत, पुढे त्यांचा संपर्क सुद्धा व्याधीकडे ठरतो. बाकीच्या अजून बाकी खूप आहेत, ते विषयापर्यंत आपण हा एक भाग. आणि दुसरा भाग महत्वाचा की निजव्याधी हे आगंतुक होतात असं वाक्य आहे. अध्याय 19 अध्याय 6वा श्लोक. 111 आणि 112 दोन्ही. आगंतुः अन्वेति निजं विकारं निजः तथा आगन्तुम् अपि प्रवृत्तः तत्र अनुबन्धं प्रकृतिं च सम्यक् ज्ञात्वा ततः कर्म समारभेत्. अध्याय 19. आगंतुः अन्वेति निजं. आगंतु नंतर म्हणजे नंतर, एटी म्हणजे येतो. अन्वेति ही धातू आहे. एटी नंतर निजत्वाला येतो. आगंतुव्याधी नंतर निजत्वाला येतो. पुढची ओळ काय? निजत्तथा निज हा आगंतुम अन्वेत. निज धातू निजव्याधी आगंतुत्वाला येतो. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जो आगंतू असतो तो निजत्वाला येतो आणि जो निज असतो तो आगंतुत्वाला येतो. आता निज जेव्हा आगंतुत्वाला येतो त्याचा अर्थ काय? याचा अर्थ ज्या शरीरात दोष वृद्ध असतात किंवा दुष्ट असतात त्या शरीरात ज्वर प्रवेश करतो असं वाक्य. त्या शरीरात ज्वर प्रवेश करतो. चरक चिकित्सास्थान अध्याय 1.
पान नंबर 403 श्लोक नंबर 50 हेतुभिः बहुभिः जातो नाही अगदी सुरू इथे तिला सुरुवात कुठे होती इकडे काय पुस्तक आहे? तस्य प्रकृती उद्दिष्टा दोषा मानसः देहिनां न हि निर्दोषं ज्वरः श्लोक 12 तस्य प्रकृती उद्दिष्टा दोषा शारीरमानसः प्रकृती म्हणजे कारण इथे प्रकृती शब्द कारण होतं अश्य प्रकृती उद्दिष्टा दोषा शारीर मानसाः मानस हेतू आणि हेतू करायचे पुढचं वाक्य आहे नाही देहिनां नहि निर्दोषं ज्वरः समुपसेवते निर्दोषं देहिनं ज्वरः न समुपसेवते निर्दोष शरीरात देहिनमध्ये द्वितीय कारण निर्दोषं देहिनं ज्वरः न सम उपवेशते निर्दोष शरीरात ज्वर प्रवेश करीत नाही आता ह्याचा विपर्याय का निर्दोष शरीरात ज्वर प्रवेश करतो ज्वर काय पुढच्या श्लोकात वर्णन आहे तुमच्या उजव्या स्तंभामध्ये मोठा श्लोकाचा संग्रह आहे त्यात त्याचं वर्णन केलं आहे त्रिशिरा नवलोचना भस्वजंगा महोदरा मूर्धमा ज्वालामाला रौद्रो रस्व जन्मोदरा क्रमा क्रोधा अग्नि रक्तवान देवमहं किं करवाणि देवम अहम किम करवानी शंकराने त्याला निर्माण केलं कालीच्या जटेमधून आणि त्यांचं काम झालं आता ते म्हणतात की तुम्ही जन्माला तर घातलात आम्ही काय करू आतापर्यंत ते आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये होते जावा आता ते म्हणतात आम्ही काय करायचं उत्तर काय दिले बघा ते तमुवाच तमू म्हणू नका आता तम उवाच ईश्वरः क्रोधम ज्वरो तम क्रोधम त्या क्रोधाला शंकर म्हणाले काय म्हणाले ज्वरो लोके भविष्य लोके म्हणजे सृष्टीमध्ये ज्वर हो तुझं काम सृष्टीत जाऊन व्याधी करणे हा आहे ज्वर म्हणजे व्याधी ज्वर हा व्याधीचा पर्याय आहे तू सृष्टीमध्ये जाऊन व्याधी हो असं त्याला सांगितलं पुढे काय वाक्य जन्मादौ निधने त्वम् अपचारान्तरेषु त्वं लोके ज्वरो भवो तू लोका सृष्टीमध्ये व्याधी हो कुणामध्ये अपचारांतरेषु जे अपचार करतील त्यांच्या शरीरात दोष निर्माण होतील आणि ज्या शरीरात दोष निर्माण झाले त्या शरीरात तू व्याधी होईल ज्वर हा व्याधीचा पर्याय आहे म्हणजे आधी काय झालं दोष निर्माण झाला मग या दोषांचा अनुबंध राहिला की कुठल्याही शरीरात भूत प्रवेश करतो तो वेगवेगळे व्याधी करतो ज्याला या ज्वराला मूर्ती आहे
आकृती आहे. रसजंगा महोदरा हा त्रिलोचना असं काहीतरी वर्णन आहे. हे वर्णन उपलक्षणात्मक आहे. मग अंगावर केस असतील, बारीक बारीक टेंगूळ असतील, छिद्र असतील, काहीतरी असेल. अशा स्वरूपाचे विविध जीव जन्माला आले आणि ते सृष्टीमध्ये आहेत. ते लोकांमध्ये म्हणजे जीवन सृष्टीमध्ये येतात आणि ज्याच्या शरीरात दोष आहे त्याच्या शरीरात व्याधी करतात. आता निर्दोषिनम शरीरम नाही समावेशित या श्लोकाची टीका वाचा. सावकाश वाचा. नाही निर्दोष नाही देहिनम नाही निर्दोषम गरम संपसवितेची टीका. सर्व दोष अव्यभिचारात ज्वरस्य दोष प्रकृतित्वं सिद्धम इति भावा. देही शब्देन शरीरवान पुरुषो अभिप्रेतो न केवल आत्मा तस्य निर्विकारत्वात् समुपसेवते इति भाषया. समुपसेवते इति भाषया या शब्दाने काय सांगितलंय? भूत विशेष रूपस्य भूत विशेष रूपस्य ज्वरस्य आवेशम दर्शयति. इथे भूताचा प्रवेश सांगतात. भूत म्हणजे सरळ सरळ बॅक्टेरिया, व्हायरस, मायक्रो सगळं काय त्यांचा प्रवेश होतो. जे अपचार करतात, हेतू बंद करीत नाहीत, चिकित्सा करीत नाहीत, त्यांच्या शरीरात हे प्रवेश करून व्याधी होतात. मग व्याधी वेगळा असेल. ज्वर भविष्यती ज्वर म्हणण्याचा अर्थ ज्वर असेल सगळे व्याधी. कुठल्या व्याधी असू शकतो? व्यथा करते, त्या घेते. म्हणून हे भूत विषय वागणे याचा अर्थ व्यापक घ्यायला हवा. भूत म्हणजे उलट्या पायाचा झाडावर लटकणारा हा अर्थ नाही. भूत शब्दाचा अर्थ जन्माला आलेला सूक्ष्मतमापासून बृहत्तमापर्यंत प्राणी. किंवा शरीरात कोण प्रवेश करणार आहे? मोठा नाही करणार, पण हे लहानचं प्राणी किती लहान असू शकतो? केचित सौक्ष्म्यात अदर्शन. विमानस्थान अध्याय 5 अध्याय 7. व्याधी परिस्थिती रक्तया जंतवा अणवः केचित् सूक्ष्मात् अदर्शनः. सूक्ष्मत्वाच्च एते भवन्ति अदृश्याः. सूक्ष्मत्वाच्च एते भवन्ति अदृश्याः. एक क्रिमी कसे सूक्ष्म आहेत. रक्तजा क्रिमी अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात सूक्ष्म ते शरीरात प्रवेश करतात आणि व्याधी करतात. कुठला सगळे व्याधी आम्ही तर कसं आणि हा विषय अष्टांग संग्रहकारांनी स्वतंत्रपणे एक पहिल्या अध्यायात मांडला. सर्वरोग निदान या विषयाकडे मांडून टाकला. स्वतंत्रपणे मांडला. सर्वरोग निदान या अध्यायात तो मांडला.
तम उवाच ईश्वरः क्रोधं सर्व लोके भविष्य. त्यामध्ये एक क्रोधमला म्हणा डोळ्यातून जो बाहेर आला तो क्रोधरूपी वस्तू बाहेर आली. मायक्रो ऑर्गॅनिझम आपण जे म्हणतो, आपण मायक्रो ऑर्गॅनिझम तर त्याचं नाव क्रोध असू शकतं. त्याचं नाव क्रोध असू शकतं, कारण त्याची निर्मिती क्रोधातून झाली. अभिप्राय असा आहे की इथे क्रोध शब्दाचा अर्थ राग हा नाही घ्यायचा. क्रुद्ध म्हणजे खवळलेला. सृष्टीच्या आत अशी खळबळ वाढते की लावा काय राहा. सृष्टीच्या शरीरात अशी खळबळ वाढली एकदम. एक तर काय होतं, भूकंप होतो, जमीन भूकंप किंवा असं बाहेर त्याचं नाव क्रोध. ह्यात ते जीव बाहेर आले. आता ही कथा रूपक आहे. सृष्टीच्या रचनेची निर्मिती प्रक्रियेचं ते रूपक. अशी रूपकाने सांगण्याची पद्धत म्हणजे कसं की वेदामध्ये एक रूपक आहे. गोच्या मुखातून दूध बाहेर पडतं आणि गायीच्या दुधाभागात प्रवेश करतं. काय अर्थ आहे का? गो म्हणजे पती. उत्तर ध्रुवाकडून चुंबकत्वाचे हे निघतात आणि ते दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. याचं ते वर्णन. आता मला गाय कळलं नाही आणि तुलाही कळलं नाही. म्हणून याष्ट वापरला पाहिजे. भिन्न अर्थ शब्दांची काय असतात आणि गंमत सांगतो की हा विषय धनंजय देशपांडे नावाच्या हायकोर्टाच्या चीफ जस्टिसने लिहिला. वेदाचे विज्ञान ते पुस्तक मी अभिजितला दिले. जेव्हा म्हणजे मुंबईला गेलो मी घर सोडून तेव्हा सगळी पुस्तकं म्हणून टाकली, वाचून दिली आणि त्यांना पुढे राहिले. अभिजितकडे पुस्तक दिलं. 2 पुस्तक आहेत, एक सातवडेकरांचं आणि एक धनंजय देशपांडे. माहिती बाजारात नाही. धनंजय देशपांडे मुख्य अंश आहे म्हणजे मुंबई हायकोर्टाचा चीफ जस्टिस. त्याने ते पुस्तक आहे. त्यांनी अशा अनेक उदाहरण दिले. त्यामुळे अर्थ कळल्याच्या की आम्ही जास्तच वाचत नाही, संस्कृती कळत नाही, राष्ट्रही वाचत नाही, त्याचे व्याकरणही वाचत नाही आणि काही अर्थ नाही बसतो आपल्याला. आपण आवाज करतो रूपकांनी. आता मला सांगा की वराह रूपाने पृथ्वीला वर काढलं पण हा वराह कुठं वर आहे? पृथ्वी पाण्यात गेली. पृथ्वी जर पाण्यात गेली सगळी तर वराह कुठं उभा राहतात? आपल्या दातावर घ्यायला तर ते रूपक आहे. या रूपकाचा अर्थ पण म्हटला पाहिजे. विष्णूने त्या पाण्याचं रूप देण्यात केलं. वराह म्हणजे नाही तर मला सांगा तर समुद्रात जर पृथ्वी उडाली असेल तर शक्य आहे का समुद्रात पृथ्वी उडली?
समुद्र पृथ्वी पृथ्वी म्हणजे खास म्हणजे काय एखादा प्रदेश समुद्राच्या पाण्यात वाहून जातो. एवढंच आहे ना. अख्खी पृथ्वी समुद्रात बुडली मग ती वरावाने बाहेर काढली तर कुठं वरायला वरावं विचार करते ना आणि विचारच करीत नाही. कुठं वराहाला उभारायला कुठे हवेत शक्य का कुठं सुधार करला. पृथ्वी शेषावर उभी आहे याचा अर्थ लीलावती करायला बरोबर करा भास्कराच्या बरोबर करा. लीलावतीने विचारलं भास्कराच्या त्यांना की बाबा पृथ्वी कशी कुठे कोणाच्या भरोशावर उभी आहे तर ते म्हणतात तेवढं लीलावती मी तुला सांगितलं की नागाच्या खुणीवर आहे तर तुला काय विचारशील नाक कुठे पडला म्हणून सांगेन नागवर तुझ्या खाली हत्ती आहे तर तो हत्ती कुठे पडायला हे एंडच आहे किंवा शेषावर उभं राहायचा अर्थ इथे काहीही नाही तिथे उभी आहे. पृथ्वी सोडून जो शेष भाग आहे तिथे ती उभी आहे आणि ती परस्परांच्या आकर्षणामध्ये त्यांनी मुद्दाम दिल्या ग्रहांच्या परस्परांच्या आकर्षणाने ते एकमेकाला धरून जातात आणि पृथ्वी तशी उभी आहे. ही परंपरा विचाराची आमच्याकडे होती पण आता आम्ही इतके हे झालो हटप्रभूती विचारच करायचा मुळात जायचंच नाही विचारच करायचा बरोबर करायला जायचं आणि मग सांगायचं मी पोहून गेलो काय केलं वरती पाण्यात करून गेलो खाली गेलाच नाही. तसंच एक असंच एक राक्षसाचं वर्णन आहे सांगत आहे. त्या राक्षसाचं वर्णन ज्वालामुखी सारखं तर त्यांना असतं हे बरंच गांभीर्याने वाचायला पाहिजे सगळ्या गोष्टी आणि त्याचा अभिप्रेतार्थ काय होता. आतापर्यंत भाषांतरकारांनी फक्त शाब्दिक भाषांतर केलं म्हणजे शास्त्र लिहिताना सुद्धा काव्य वापरलं जातं. शास्त्र लिहिताना काव्य वापरलं जातं मग ते काव्य समजलं पाहिजे. ते न समजतावी शाब्दिक भाषा देखील आणि तेव्हा क्रोध जन्माला आला म्हणजे कोण जन्माला आला गोष्टीत खळबळ मारले एकदम त्याची राव सुद्धा नावा बाहेर आला त्यात पृथ्वीच्या पोटाचे बारीक जीव उठते ते वाढले आकाशात संपलं. या क्रोधाने सगळ्यांना जाळलं म्हणजे कोणी जाळलं आपण नावा जायला तरी जायला सगळ्यांना त्या क्रोधाचा अंश आहे तम क्रोधन त्याला झाला पृथ्वीवरती जीव फुटाव पृथ्वीवरती रोग होतो संग्रह पहिला
5वा श्लोक शेवटची ओळ. वरतून वाचा, पण 5व्या पासून शेवटची ओळ महत्वाचं आहे. पूर्ण वाचा पहिला कारण सहजाश्च रोचका अंगमर्द शिरोव्यथा भ्रम प्लम ग्लानी तृष्णा संतापादयः तत्संतापाच्च रक्तपित्तं तत्र एव च यज्ञे क्रोधभयाभिभूतान् अपरितो विद्रवतां लंघन लवनाते विक्षोभणै गुल्मविद्रधि वृद्धि जठरादयो हविप्राशान् मेहपुष्ठार्षः शोकातिसारादयो भयोस्त्रास शोक अशुचि संकर्षे उन्माद अपस्मार प्रहादयो रोहिण्यति प्रसंगात् शेष दुहित्र संभोगवृताच्च प्रजापति क्रोधान् नक्षत्रराजस्य राजयक्ष्मा तत्सहोद्भवात्र कासश्वासादयाः सह अपि ही न विना ज्वरेण अनुबत. हा सगळा रोगग्राम, ज्वर, रक्तपित्त, कास, श्वास, उदर, गुल्म, अमुक अमुक सगळे त्याला रोगग्राम म्हणतात. ग्रुप्स ऑफ डिसीज, रोगग्राम. हे आता वाच पुढे. सो अपि ही न विना ज्वरेण सकलो रोगग्राम. हा संपूर्ण रोगा ज्वरपूर्वको ज्वर शब्द वायो ही वाच्यो वा सकल रोगामोपी ही न विना ज्वरेण न विना ज्वरेण अनुबध्नाति इति. न विना ज्वरेण अनुबध्नाति. याला जेव्हा अनुबंध होतो ज्वराशी ते काही दिवस राहतात चिकित्सा न करता, तेव्हा त्याला ज्वर झाल्याशिवाय राहत नाही. त्याची टीका तेन च ज्वरेण सह तदा जातां अरोचकदा शेषो अतिपृष्ठतेन ज्वरेण विना नानुबध्नाति अनुबध्नाति अवश्यं भावी. जेव्हा एखादा व्याधी अनुबंध होतो तेव्हा त्याला ज्वर अनुबंध झालेला असतो. म्हणजे एखाद्या व्याधीने चिकित्सा नाही केली तर त्याला भूतानुषंग होणार. भूतानुषंगमध्ये ज्वर हा भूत जन्माला आला, त्याचा अनुबंध म्हणजे ज्वर. मग काशात येईल, श्वासात येईल, अतिसारात होईल, गुल्मात होईल, प्रमेयात होईल, सगळ्यात सकलो सकलो रोगामा नाही ज्वरेन विना अनुबंधात. अनुबंध ज्वराशिवाय त्याला अनुबंध येत नाही. त्यामुळे भूत शब्दाची व्यापकता इतकी मोठी आहे. जिथे जिथे दोष संचय वाढतो, चिकित्सा होत नाही, तिथे भूतानुबंध होतो. आणि असं वर्णन ग्रंथात किंवा 4 ठिकाणी आलेलं असतं. त्यातलं एक महत्वाचं ज्वर बघितलं आपण. आता त्याहीपेक्षा महत्वाचा दुसऱ्या स्थानातला तो अध्याय कुठला, शिरोभिताप आणि हृदरोगाचं वर्णन यंत शीर्षी अध्यायामध्ये एक पान उलटवा आणि उलटवलेल्या पानावरती तुमच्या उजव्या स्तंभामध्ये हृदरोगाचं वर्णन आहे. कषाय पित्त कसुभी सापडलं का? पहिला श्लोक कपल हृदरोगाचा आहे, पहिलाच वातज हृदरोगाचा पहिलाच शोकोपवास व्यायाम वातज हृदरोगाचा. आता वातज झाला, कफज झाला,
पित्तज झाला, संनिपातिक झाला. आता पुढे प्रवेश आहे. हृद्रोगः कष्टधा कष्टसाध्या तिलगुडादीनी तिरक्षीरगुडादिनी तिलक्षीरगुडादीनी ग्रंथीस्तस्य उपजायते. ग्रंथीस तस्योपजायते. ते शोध येतो. जो हृदरोगी तिलगुड क्षीर खातो त्याला शोध येतो. पुढे मर्मैक देशे संकलेदम बळवैक रेषे कुठेतरी एका ठिकाणी शोध येतो. आणि मग पुढे संकलेला रसश्च अस्य रसश्च संकलेद उपगती. ते रसामध्ये क्लेद जमा होतो. म्हणजे रस क्लेदयुक्त होतो. तो शोध करतो. तो क्लेदयुक्त होतो. कारण हेतू चालू आहे नाही. मग काय होतं पुढं संकलेदात क्रिमेयश्च अस्य भवन्ति. संकलेदात क्लेमयाश्चास्य जायन्ते पापकर्मणा. जो हेतू चालू ठेवतो त्याच्या शरीरामध्ये तिथे क्लेदामध्ये कृमी होतात. तर तुम्ही सुद्धा करतात डोळ्यापुढे एकदम असं होतं दंडूकडे नाही. रक्तजा जंतवो अणवा केवचित सोक्षणात अदर्शना. ते तिथे जन्माला येतात. पुढे काय वाटतं. मर्मैक देशे ते जाता सर्पंतो भक्षयन्ति च. ते सगळ्या शरीरापासून अनेक ठिकाणी व्याधी करतात. वेगवेगळ्या व्याधी करतात. आता मायक्रोबचं इतकं सुंदर वर्णन असताना आमच्याकडे मायक्रोबचं वर्णनच नाही असं म्हणणारी माणसं आहेत ना. याच्यापेक्षा अधिक स्पष्ट काय पाहिजे. आत्तापर्यंत मी तुम्हाला असे अंधुक सांगतो. आता स्पष्ट दाखवतो. ज्याला म्हणतात भूत अनुबंध. ये भूत विषवाय बाजूने क्षतभंगारी संभवा ते आगंतवा. आणि ज्वरात सरळ सांगितले. काय सांगितलं ज्वरामध्ये. आगंतु ज्वर प्राय विषमज्वर प्राय आगंतू असतात. आगंतू अनुबंध ही प्रायशः विषमज्वरे. विश्वज्वरामध्ये आगंतूचा अनुबंध असतो. म्हणजे काय भूतच असतो. उलट्या पायाचा अर्थ समजून घेतला. ते ग्रह वेगळे बालरोगात सांगितलं. ठीक आहे. इतकं त्याला व्यापक रूप दिलं पाहिजे म्हणजे मग अर्थ लागतो. कळलं. भूत शब्दाला केवळ साप चावला काही भूत होतं. पण असेही अन्य भूत आहेत की जे शरीरात प्रवेश करतात आणि व्याधी करतात. आता ज्वर निदानाचा अध्याय करा. चिकित्सेचा निदानाचा चरकाचा. संपूर्ण ज्वराचे प्रकार सांगून झाले. सान्निपात ज्वर सांगून झाला. चिकित्सा सिद्धांत सांगून झाला. आणि आता ते म्हणतात की त्याला धूतपान करा. हां वाचा. क्रमांक 203 श्लोक क्रमांक 37. जीर्णाज्वरेषु तु सर्वेषु एव सर्पिषः पानं प्रशस्यते. यथा स्व औषध सिद्धस्य सर्पिः स्नेहात् वातं शमयति. स्नेहात् वातं शमयति. संस्कारात् कफं शैत्यात् पित्तं उष्माणं. शैत्यात् पित्तम उष्णम च. शैत्यात पित्तम असं म्हटलंय. पुन्हा उष्णम म्हटलंय. म्हटलंय हो. शैत्याने पित्त शांत होतं आणि शैत्याने उष्णता शांत होते. या दोन शब्दावर चक्रपाणीची टीका मागच्या पानावर मध्यभागी आहे. इथे ज्वर नावाच्या प्राण्याचा उष्मा आहे का शब्द तिथे. हो. ज्वरेचे पित्तोष्णा ज्वरप्रमाणे वर्तते. त्याचे प्रभाव ज्वरस्य दोष. काय झाले. प्राणी विशेषस्य ज्वर त्रिपाद त्रिशिरः इत्यादी उक्त प्राणिक विशेषस्य ज्ञेयः. इत्यादी प्राणीविशेषाच्या प्रभावाने क्षमता उत्पन्न होतो. परत हे मागं आहे ना चक्रपाणीत आहे ना. चक्रपाणीच्या काळात मेडिकल सायन्स नव्हतं ना. त्याने दिलं.
किंवा एकभूत विषय वागण्याचा अर्थ असा. आणखी एक संदर्भ होतो आणि मग थांबवतो. चिकित्सा स्थान राजक्षपा. आठवत आहे हो. आता आठवत तुमचा उद्गाता उद्गाता जो स्तंभ आहे त्या स्तंभामध्ये वरतून दुसरा श्लोक आहे. तर यक्ष्मा ही हुंकृतो अश्विभ्याम मानुषम लोकम आगता. यक्ष्मा होंकृतो मानुषम लोकम आगता. यक्षाला हाकलला अश्विनी कुमाराने. त्याला मानुष लोकात जायला सांगितलं. मानुष लोकात आला. पुढं लब्ध्वा चतुर्विधम हेतु लब्ध्वा चतुर्विधम हेतू. 4 प्रकारचे हेतू मिळाले. काय होतं? समाविष्टी मानव. समावेशी मानव तो माणसात प्रवेश करतो. यक्ष्मामध्ये एक रोग नाही आहे. यक्ष्मा हा मूर्तिमान जीव आहे. असंख्य जीव आहेत. शरीराचं रक्षण करणाऱ्या प्रायः चतुर्विध हेतू करणाऱ्या शरीरात तो प्रवेश करून ज्वर, श्वास, कास, रक्तपित्त, छर्दी, अतिसार, संधिशूल काहीही करू शकतो. पार्श्वशूल इत्यादी अनेक व्याधी करू शकतो. त्याचं नाव यक्ष्मा. यक्ष्मा हा एक रोग नाही. रोग घात, रोग समूह. हा यक्ष्मा कोण आहे? मूर्तिमान नाही. आता उजव्या तुम्ही उजव्या हात पाहिजे ना, आता डाव्या हाताला बघा. मूर्तिमान निशुल्क मुखात शब्द आहे. दोन्ही तृणाम असंभोगात शेषाणाम च प्रजापते क्रोधो निश्वास रूपेण. क्रोधो इथे क्रोध शब्द वापरला आहे. मूर्तिमान निश्वास रूपेण पृथ्वीने श्वास सोडला. मोठा वास करून श्वास सोडला. त्यातून काय जन्म आला? मूर्तिमान मूर्तिमान जन्माला आला. आणि हा मूर्तिमान भूत काय करतो? 4 प्रकारचे हेतू पण शरीरात प्रवेश करून वेगवेगळे व्याधी करतो. त्याचं नाव यक्ष्मा. यक्ष्मा जर शरीराचं रक्षण नाही केलं तर प्रवेश करतो. अपचार करणाऱ्या म्हणतात. अपचारामध्ये 4 महत्वाचे अपचार आहेत. वेगावर साहस वगैरे वगैरे असे अनेक. म्हणजे अपचार करणारा कुठलाही हेतू घडला की दोष साधले, त्याची चिकित्सा नाही केली, हेतू करत ठेवले की यक्ष्मा. यक्ष्मा रोगाचा पर्याय आहे. यक्ष्मा ज्वर हे रोगाचे पर्याय आहे. इतकी मोठी संकल्पना आहे. तो घाबरायचं कारण नाही. चिकित्सा करून टाकली याची. चिकित्सा करताना फक्त हेतू बंद करा, रोगाला सांभाळा आणि सामान्य चिकित्सा करा. जशी तुम्ही रोगाची करता तशी चिकित्सा, दोषोपरी चिकित्सा करायला लागा. आणि तुमच्याकडे असेल तर व्याधी प्रत्येक वापरा, नसेल तर काळजी करू नका. कोण आहे? कारण स्वभाव पशमा उत्पन्न झाणारा मरणार आहे. फक्त हेतू बंद करा, शरीर सांभाळा. सामान्य चिकित्सा पुढे सांगितलंय निदान असताना अपवाद अकस्मात निदान.
14वा श्लोक. यदा 12 पासून वाचा. पान क्रमांक 227 श्लोक क्रमांक 12. अपस्मारो हि वातेन पित्तेन च कपेन च चतुर्थः सन्निपातेन प्रत्याख्येय सुधावितः साध्यांस्तु भिषजः प्राज्ञा साधयन्ति समाहितः तीक्ष्णैः संशोधनैश्चैव यथात्वं शमनैरपि यदा दोषनिमित्तस्य भवति आगन्तुर अन्वयः तदा साधारणं कर्म प्रवदन्ति भिषग्विदाः. शोधन करून झाले. आगंतुन्वय जरी असला तरी साधारण चिकित्सा करा, तो आपोआप बरा होतो. कारण स्वभाव परमहा, स्वभाव आपोआप. मग तुम्हाला अँटीबायोटिक सापडला तर वापरा, पण तेवढ्याही चिकित्सा होत नाही. दोष साम्य निर्माण करावंच लागतं, नाही तर दुसरा गाडी होतो. मूळ विषयाकडे या. खूप जण पसारा खूप वाढला. तेव्हा तुमच्या फेसबुकवरती कोणतरी एक लिहितो वाचत माणूस, वाचत बनत नाही आयुर्वेदामध्ये आणि वगैरे वगैरे. त्याला म्हणा तुझा अधिकार म्हणजे वाचते करू नको ना, एवढंच अनाधिकार चेष्टा करू नको, आयुर्वेदची वाचते म्हणजे आणि एवढ्या बरोबर. आता मूळ आगंतू अनुभव. हां कळलं. निज आणि ते आगंतू आणि आगंतू निज. हां तेव्हा आगंतू हे त्याची व्याप्ती अशी मोठी आहे. तेव्हा बॅक्टेरियल डिसीजला घाबरायचं कारण नाही. बलवान असेल तर अँटीबायोटिक वापरून मोकळं व्हायचं, कारण ती व्याधी प्रत्येक चिकित्सा आहे. आणि मग दोषी चिकित्सा करायची. चल पुढचा श्लोक. तसे मधले हे घेतलं तेषां कायमनोभेदात् अधिष्ठानम् अपि द्विधा. मगाशी वाचलं काय तेषां कायमनोभेदात् अधिष्ठानम् अपि द्विधा. तेषां कायमनोद्वेळ. हां अधिष्ठानम् अपि द्विधा. दर्शन रजस्तमश्च मनसो दोषा उदाहृतो. हां रजस्तमश्च मनसः दोषौ उदाहृतौ. मनसः ही षष्ठी आहे. मनसः दोषौ, दोष दोष म्हणून दोषौ केले. उदाहृतौ गौ दोषौ उदाहृतौ द्विवचन. दोषांचं वर्णन करताना सांगितले आहेत. उदाहृतौ. सत्व हा गुण आहे, लक्षात घ्या. आणि रजस्तम हे दोष आहे. आणि हे दोन दोष रज आणि तम हे बरोबर काम करतात. हे दोघे एकत्र असतात. इथे रजाची तम असते, अंशात्मक असतो, तो वाढवलेल्या प्रमाणे एवढंच बघायचं असतं. माणसाला स्वस्थ होण्याकरता प्रसन्न मन पाहिजे. प्रसन्न मन होण्याकरता माणसाला रजस्तमाच्या पलीकडे जायला लागतं, तर प्रसन्न. जोपर्यंत रज आणि तम शरीरात आहेत तोपर्यंत माणूस प्रसन्न राहू शकत नाही. तेव्हा प्रसन्नाची स्वस्थाची व्याख्या करताना प्रसन्न आत्मा, प्रसन्न मन, प्रसन्न इंद्रिय हे म्हणताना प्रसन्न आत्मा प्रसन्न मन म्हणजे काय? तर प्रसन्न मन म्हणजे रजस्तमाच्या पलीकडे गेलेलं मन, त्याला प्रसन्न म्हणतात. ती अंतिम अवस्था ही एखाद्या जन्मात ती अवस्था मिळवून कायमच सुखी व्हायचं असतं. मग पुन्हा जन्मातलं आणि दुःखही नाही. आणि म्हणून शारीरिक स्तरात ते म्हणतात
की रजस्तमाच्या पलीकडे गेलं की मुक्ती आली, मोक्ष आला. नाही तर इच्छाकांक्षा घेऊन जन्म माणूस मरतो आणि त्या घेऊन पुन्हा जन्माला येतो. आणि जन्माला पुन्हा आला तरी त्याला प्रयत्नाने रजस्तमाच्या पलीकडे जाता येतं. तो प्रयत्न करणं म्हणजे स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करणं. आणि म्हणून राव्यादी रोगांना विषय घातला. त्याच्या पलीकडे स्वस्थ होताना रजस्तमाच्या पलीकडे स्वस्थ होऊ शकत नाही. जो माणूस स्वस्थ असतो त्याला शारीरिक व्याधी नाही आहे, पण भय, क्रोध, अतिरिक्त इच्छा, मोह, द्वेष सगळ्या बारीक सारीक गोष्टी राग येतो, अपमान वाटतो, राग नाही मिळाला की द्वेष व्हायला लागतो, मला दिलं नाही, बारीक सारीक हे नकळत चालू असतं. यात आपली शक्ती इतकी खर्च होते. ही शक्ती जर वाचवली तर माणसाची बुद्धी प्रचंड काम करते. मग त्याला इंद्रियातीत वस्तू दिसायला लागतात. पण ह्याच्यावर नियंत्रण मिळवणं आवश्यक असतं. आणि हे नियंत्रण मिळवणं हाच जन्माचा उद्देश आहे. एका जन्मात मिळत नाही, पण अत्युत्तम ध्येय ते असलं पाहिजे जीवनात जगण्याचं. अंतिम ध्येय ते असलं पाहिजे तुम्हाला याच्या पलीकडे जायचं आहे. हे एका दिवसात होत नाही, एका जन्मात होत नाही, अनेक जन्मानंतर ते साध्य होतं. पण तो एम असतात जीवनात तुम्हाला रजस्तमाच्या पलीकडे. जे ऋषी आहे त्याचं वर्णन करताना कसं केलंय, रजस्तमोद्याम निर्मुक्त हा असं वर्णन केलंय. तेव्हा ते भूतानुकंपेने ग्रंथ लिहू शकले. अंतिम ध्येय ते आहे. आणि जोपर्यंत हे असतं तोपर्यंत माणूस दुःखात मग्न असतो. थोडं काही झालं की बहु दोष धावतो. प्रत्येक माणूस मानसरोगी आहे. एक्स्ट्रीम झालं की त्याला म्हणतो वेळाबरांना एक्स्ट्रीम अवस्था आहे. पण त्याच्या आधी ज्याला क्रोध येतो तो माणूस मानसरोगी आहे. ज्याला भीती वाटते तो माणूस मानसरोगी आहे. ज्याला आपल्या इच्छा निघून नियंत्रित करता येत नाही तो माणूस रोगी आहे. एक्स्ट्रीम नाही एवढंच. मग याला नियंत्रण ठेवण्याकरता वातावरण चांगलं पाहिजे. माणूस जेव्हा चांगल्या वातावरणात राहतो तेव्हा चांगले विचार त्याच्या मनात यायला लागतात, कानावर जातात, दिसायला लागतं, विचार करायला लागतो, हे बरं का हे बरं. आणि म्हणून रजस्तमोद्याम निर्मुक्त होण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती आवश्यक आहे. घरात मोठी माणसं, अभ्यास केलेली माणसं, ज्ञानाने परिपक्व माणसं असली पाहिजेत. ती एक तरी असली तरी पुरतं, कदाचित सगळे नसतील पण एक पाहिजे. आणि त्याचं नाव पितामह. रजस्तमोद्याम निर्मुक्त अवस्थात किंचित का होईना त्याला महत्व कळलेलं आहे, तो सांगत असतो. आणि म्हणून एकत्र कुटुंब ही अनिवार्य उत्तम अवस्था आहे. दोष आहेत त्या, पण दोष वेगळ्या अँगल नाही आहे. पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की तो दोष वाटायला, पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की ते योग्य वाटायला. आणि म्हणून ज्याला आपण हे म्हणतो की अफगाणिस्तान, पाकिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, सिक्कीम, लक्षद्वीप, मालदीव हा भरतखंड आहे. या भरतखंडाची संस्कृती ही आहे. आणि ही संस्कृती
अनेक परीक्षकांनी अनेक पद्धतीने परीक्षा घेऊन प्रस्थापित केले. अनेक दोष त्यातले आहेत, पण दोषासह ते स्वीकारले आहेत, कारण दुसरा मार्गच नाही. प्रत्येकाला दोन बाजू असतात, चांगलंही असतं वाईटही असतं. सगळंच चांगलं कधी मिळत नाही, पण त्यातल्या त्यात वाईट कमी असलेलं हे आहे. छोटं कुटुंब हे माणसाची प्रगती ऐहिक करते, मानसिक प्रगती करीत नाही. ज्या घरात एकच मुलं आहे त्याची प्रगती सगळ्या अँगलनी चांगली होत नाही. एका अँगलने होत, त्याला खूप पैसा मिळेल, सगळ्या हौशी मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील, पण बाकीचं नाही मिळणार. त्याला आजोबाजी मिळणार नाही, त्याला पितामहांची वागण्याची पद्धत कळणार नाही. मग त्याला चित्रपटात जे दिसतं तो ते वाढेल, कारण त्याने दुसरं काही पाहिलंच नसतं. मग एक बाप मुलगा म्हणतो बापाला की माझ्या घरातून चालतं, ते तो पाहतो, तो असं करायचं असतं. त्याला ते दुसऱ्या घरात चित्र दिसलं, त्याने माझे आजोबा आधी इथंच आहे, दोघं एकत्र राहतात, हे दृश्य त्याला दिसलं तर तो म्हणेल हे बाबा हे काय चाललंय. म्हणून हे आवश्यक. रजस्तमाला नियंत्रण करण्याकरता सतत उत्कृष्ट वाचनाची गरज आहे. उत्कृष्ट वाचन करा. मग तुम्ही ते कोणाचंही वाचा, मग तुम्ही तुकारामाचं वाचा, जनाबाईचं वाचा, ज्ञानेश्वरांचं वाचा, नेवदारायांचं वाचा. सुदैवाने सगळे सत्वगुणांचा उद्रेक होता सगळ्यांचा, सगळेच. ते वाचल्याने सत्वगुण वाढतो, विचारांची दिशा बदलते, कसं जगायचं ते कळतं. म्हणून सात्विक गुण सात्विकपणे वाद म्हणून येत नाही, ते वागून दाखवावं लागतं, सांगावं लागत नाही. मी सात्विकपणे वागतो बरोबर माझ्याकडे नाही, वागावं लागतं, म्हणजे ते आपोआप कळतं. बघा तुम्ही घरात, तुम्ही लहान मुलं घरात असताना तुम्ही जर त्याच्यावर चिडलात किंवा कुणावर चिडलात तर काही दिवसांनी ते तुमच्यावर चिडायला लागतो. मी नको म्हणलं ना, कुठून शिकला? कुठून शिकला म्हणजे काय तुम्ही शिकवलंय? त्याला शिक करून सांगितलं होतं? नाही, तुम्ही वागलात, तू ऐकतो. तुम्ही गप्पच म्हणला तर मुला तो म्हणतो गप्प बसून. आईबाप होणं म्हणजे सोपं नाही.